आपण जन्माला येतो, त्यानंतर बाल्यावस्था, तरुण अवस्था, वृद्धावस्था आणि वृद्धावस्थेनंतरून आपल्या शरीराची क्षीण झाल्यानंतरून आपलं शरीर थकतं आणि त्या शरीरातून आपला आत्मा निघून जातो. हा आत्मा पुन्हा जन्माला येतो, कारण भगवान श्रीकृष्णांनी दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितलं की जसं एक वस्त्र टाकून दुसरं वस्त्र आपण परिधान करतो, त्याप्रमाणे हा आत्मा एक शरीर सोडून दुसरं नवीन शरीर धारण करतो. मग या आत्म्याचा हा प्रवास निरंतर चालू आहे. मात्र ज्यावेळेला त्या आत्म्यावरती परमात्म्याचे संस्कार होतात, तो परमात्म्याच्या जवळ जाऊ लागतो आणि जसं त्याचा आणि परमात्म्याचा संबंध स्थापित होऊ लागतो, तसे त्याचे प्रत्येक होणारे जे जन्म आहेत ते जन्म कसे आहेत याबद्दलचं वर्णन भगवान श्रीकृष्णांनी या श्लोकांमध्ये केलेलं आहे. अत्यंत सुंदर आणि आत्तापर्यंत हे वर्णन केवळ भगवद्गीतेमध्येच आलेलं आहे. ते पुढील प्रमाणे आहे. उदार सर्व एवैते ज्ञानी त्वामैव मेतरम आस्थिता सहि युक्तात्मा मामेवानुत्तमां गतिम बहुनां जन्मनामन्ते ज्ञानवान् मां प्रपद्यते वासुदेवा सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः. वसुदेव सर्वमिति स महात्मा सदुर्लभः. भगवान श्रीकृष्ण या दोनही श्लोकांमध्ये वर्णन करताना सांगतायत, जसं पूर्वी सांगितलं की जो ज्ञानी भक्त आहे तो मला अत्यंत प्रिय आहे. या चारही प्रकारच्या भक्तांमध्ये भगवान श्रीकृष्णांची रुची, त्यांच्याबद्दलचं प्रेम तर त्यांना आहेच, परंतु या सर्व भक्तांमध्ये सर्वोत्तम सर्वश्रेष्ठ कुठला भक्त आहे याचं वर्णन भगवान श्रीकृष्णांनी या दोन श्लोकांमध्ये केलेलं आहे. तो भक्त ज्याने त्याच्या जन्माच्या सर्व जितक्या काही फेऱ्या आहेत त्या पूर्ण केलेल्या आहेत आणि प्रत्येक जन्मामध्ये तो भगवंतांच्या अधिक जवळ जवळ जात 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 एक असा त्याला जन्म प्राप्त झालेला आहे की त्या जन्मामध्ये त्याचा आणि भगवंतांचं इतकं जवळचं नातं निर्माण झालेलं आहे की त्यानंतरून त्याचा जन्म मृत्यूचा फेरा संपून गेलेला आहे. भगवान श्रीकृष्ण सांगतात की असा जो योगी आहे हा योगी अत्यंत दुर्लभ आहे आणि हा योगी म्हणजेच साक्षात माझंच स्वरूप आहे. हे जे वर्णन आहे हे वर्णन ज्यावेळेला भगवान श्रीकृष्ण या पृथ्वीला सोडून स्वधामाला जाणार होते, त्यावेळेला उद्धवाने विचारलं, भगवान की रोज माझं तुम्हाला भेट व्हायची, तुमचं मी दर्शन घ्यायचो, पण आता जर तुम्ही तुमचं शरीर सोडत आहात, आत्मरूपाने तुम्ही इथे असताल परंतु मला प्रत्यक्ष दिसणार नाहीत, मग तुमची भेट मला कशी होऊ शकते. त्यावेळेला ज्ञानी उद्धवाला भगवंतांनी जो उपदेश केलेला आहे त्यांनी त्याला पूर्ण तत्वज्ञानाचा उपदेश केला आणि त्यानंतरून अनेक अष्टसिद्धी नवनिधी याचा सर्वाचा उपदेश केल्यानंतर उद्धवाने भगवान श्रीकृष्णांना विचारलं की भगवान हे सर्व जे मार्ग आहेत हे अत्यंत कठीण आहेत आणि त्या मार्गाने जाण्यासाठी अनेक प्रकारच्या सिद्धी आणि साधना कराव्या लागतात, परंतु सोपा सहज एखादा मार्ग असेल जेणेकरून माझी आणि तुमची भेट होऊ शकते तर तो मला सांगा. त्यावेळेला भगवंतांनी सांगितलं की चराचर सृष्टीमध्ये सजीवांमध्ये माझं वास्तव्य आहेच. वृक्ष वेली पतावानी या प्रत्येकामध्ये मी आहे. सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये मी आहे. द्विपाद चतुष्पाद ज्यांना 4 पाय आहेत 2 पाय आहेत अशा प्रत्येकामध्ये मी आहे. आणि त्यांच्याही पेक्षा उत्तम माझं स्वरूप कुठलं असेल तर ज्यांचे 2 पाय आहेत. त्या 2 पायांच्या माणसांमध्ये बुद्धी नावाची एक इंद्रिय आहे आणि ही बुद्धीच त्याला माझ्यापर्यंत घेऊन जाते. आणि यामध्ये सुद्धा जो महात्मा त्याचं सर्वस्व मला अर्पण करतो तो महात्मा मला अत्यंत प्रिय आहे, किंबहुना तो माझं स्वरूप आहे. आणि असंच वर्णन भगवान श्रीकृष्णांनी या श्लोकामध्ये केलेलं आहे. ते सांगतायत की
असा जो योगी आहे, असा जो महात्मा आहे, तो मला अत्यंत प्रिय आहे, तो माझंच स्वरूप आहे. अशाच त्यांच्या त्या प्रिय भक्ताबद्दल भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला अधिकाधिक विस्तृतपणाने सांगतायत. त्याचं सार्थ चिंतन आपण पुढील भागात ऐकणार आहोत. धन्यवाद.